आई जाणाई कालकाई करंजाली संघ आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरत आहेत प्रशांत. हॅलो हॅलो. आजचा छोटासा प्रयत्न हॅलो आजचा छोटासा प्रयत्न उद्याचे मोठे यश घडवतो. थँक्यू. आजचा हा छोटासा प्रयत्न उद्याचे यश घडवतो नक्कीच. कारण प्रयत्न करत राहा, प्रयत्नांतरी परमेश्वर म्हटलं जातं. कारण आपण जर प्रयत्नच केले नाही तर आपल्याला यश प्राप्त होणार नाहीये. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. ज्यांच्यामध्ये ही लढत होते दत्तमाऊली संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल घेतलाय आणि प्रथम हॅलो थँक्यू दादा. गोलंदाजी फलंदाजी स्वीकारलेली आहे. प्रत्येकाला पहिल्या प्रयत्नात यश मिळते असं नाही, पण अपयशाने हरून जाता कामा नये. यश हे मिळणारच आहे तुम्ही केलेल्या मेहनतीवर आणि विश्वासावर. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये असतं. चला डावखोळे फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. दोन्ही संघांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. मराठा योद्धा पंधेरे आणि दत्तमाऊली नाट्य संघ यामध्ये फलंदाज आहेत. फलंदाज आकेश आणि गणेश असे हे दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी. हो क्या बात आहे, क्या बात आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आकेश याला समजला नाहीये. यालाच म्हणतात गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती मोठा या ठिकाणी त्रिफळाचित केलंय आणि एक मोठा गडी बाद केलाय पंधेरी संघाने. आणि गोलंदाज कोण आहेत? गोलंदाज राखीव खेळाडू मराठा योद्धा पंधेरी संघाचे राखीव खेळाडू कोणी नाही इथे आलेला आहे. दत्तमाऊली नाट्य संघाकडून या ठिकाणी राखीव खेळाडू आहेत. दोन्ही संघाचे आलेले आहेत. धन्यवाद. या ठिकाणी ज्यांचं या ठिकाणी आजच्या या स्पर्धेला आगमन झालेलं आहे असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरी विभागाचे उत्तुंग व्यक्तिमत्व सन्माननीय सरचिटणीस आणि आमचे मार्गदर्शक सुनीलजी चव्हाण साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. जोरदार टाळ्यांनी सुनीलजी चव्हाण साहेब यांचं स्वागत करायचं आहे. मी चव्हाण साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. हॅलो हॅलो. हाच क्रिकेटचा रणसंग्राम. हॅलो हाच क्रिकेटचा रणसंग्राम. याच क्रिकेटच्या चित्त थरल करा समोरे जाण्यासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेचे नाव आहे शिवशाही चषक 2025. शिवशाही पाटीलवाडी दाभिड 2025. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आता दुसरा क्वार्टर फायनलचा सामना संघ बी गटातून या ठिकाणी दोन संघ आलेले आहेत. बीएससीसी देगाव आणि आई जाणाई कालकाई संघ. बीएससीसी देगाव संघाचे संघ नाही नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच आत्ताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवशाही चषक 2025 या मानाच्या सन्मानाच्या स्पर्धेला ज्यांचं आगमन झालेलं आहे असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरी विभागाचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मणजी हरवडे साहेब. त्याचबरोबर कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरी विभागाचे सरचिटणीस सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब. मी सरांना विनंती करेन की सर आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे.
या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा या ठिकाणी क्वार्टर फायनलचा सामना या ठिकाणी संपन्न होतोय आणि पहिल्या या चेंडूवरती या ठिकाणी काय होतंय मला वाटतं या ठिकाणी पंचांचा काय इशारा येतोय हा 4 धावा तर नक्कीच गेलेले आहेत चौकार तर नक्कीच आलेला आहे आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते धावसंख्या पोहोचते 9 धावा आताच या ठिकाणी आपण पुढील सामन्यासाठी नाणेफेकीचा कड उडवला जातोय VRCC देगाव आई जानाई कालकाई या दोन संघांमध्ये ही लढत होणार आहे मी सन्माननीय कुणबी समाज विकास संघ 18 गाव सन्माननीय अध्यक्ष आमचे मार्गदर्शक लक्ष्मणजी हरवडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल उडवला जातोय पंच काय आउट आहे काय रिव्ह्यू मागत आहेत रिव्ह्यू ठीक आहे ओके बॅटकट आहे बॅटकट बॅटला चेंडू लागलेला आहे मित्रांनो आणि चौकार गेलेला आहे आणि धावसंख्या झाले 9 धावा आणि या ठिकाणी दुसरा क्वार्टर फायनल सामना या ठिकाणी संपन्न होतोय VRCC देगाव वर्सेस आई जानाई कालकाई संघ या दोन संघांमध्ये ही लढत होते आणि यामध्ये VRCC देगाव संघ नाणेफेकीचा कौल विजय झालेले आहेत आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेली आहे या ठिकाणी आपण पाहतोय क्वार्टर फायनलचा सामना संपन्न होतोय या दोन्ही संघांमध्ये ही लढत होते एका बाजूने मराठा योद्धा पंधेरे संघ आणि दुसऱ्या बाजूने दत्तमौली नाट्य संघ
अशी ही लढत या ठिकाणी होते. या ठिकाणी पाहतोय आपण मोठा फटका येतोय आणि चेंडू जाईल का सीमारेषे पार येतोय का चौकार. सुंदर या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 16 धावा. 2 षटकांचे सामने आहेत आणि या मध्ये जो संघ विजय होईल तो पहिल्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे. ज्यांचा सामना नवयुग पांगारी संघ यांच्याबरोबर पहिला सेमीफायनल सामना होईल. या संघांमध्ये जो संघ विजय होईल त्यांचा सामना हा नवयुग संघासमोर होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी मोठा हवेमध्ये फटका होता. ओहो, जेल सुटलेला आहे या ठिकाणी. हा जेल सुटलेला आहे कारण 2 धावा देखील गेल्या. 2 नाही तर या ठिकाणी 3 धावा घेता आल्या असता परंतु थांबून ठेवले आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 18 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी क्या बात आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा लागून चेंडू मागे जाईल का. 1 धाव तर नक्कीच घेता येईल आणि एका धावेवरती समाधान. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता पोहोचते 19 धावसंख्या. पुन्हा एकदा सज्ज. चला जलद गतीने सामने चालू. अजूनही आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर आपल्याला 3 सामने खेळायचे आहेत. त्यानंतर आपल्याला फायनल सामना खेळायचा आहे. या ठिकाणी मला वाटतंय थोडस खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेला प्रामुख्याने ज्यांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे आणि ज्यांचं आताच या ठिकाणी आगमन होतंय असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव संलग्न कुणबी युवक मंडळाचे सचिव सरचिटणीस आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रवीणजी मनवल साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तुम्ही समालोचन मध्ये खेळ पैठणीचा मध्ये खेळची कोणी काय दोन कॅन्सल केला 2 मार्चची कॅन्सल होय. आता आपण 27 ची बोलतो का ती पण नको म्हणता. 27 ला काय 21 आहे ना. मी तर ते नसल्यावरच असतो. बाकी आपला विषय कुठला आता येतो 20 ला तर रविवार येतोय. 20 ला म्हणतो 20 ला नको म्हणता 27 ला नको म्हणता. मीटिंग घ्यायची कधी कधी घेणार मग आता नंतर मी संपल्याशिवाय मीटिंग आम्हाला घेता येणार नाही साहेब. मी कॅन्सल करेन हे. चालू दिवस मी कॅन्सल करणार. तुमच्या या टुर्नामेंट संपल्याशिवाय आम्हाला मीटिंग घेता येणार नाही. खेळ पैठणीचा आता संडेले नाही तू आता होम मिनिस्टरचा नाही साहेबांचा आता समोर वहिनींची पैठणी आणि इकडे क्रिकेटचा बॉल संपल्याशिवाय आम्हाला तर मीटिंग घेता येणार आता बघा आता मे महिन्यात घेते सगळे गावाला मग. नाही आता सर्व आता 20 तारखे आता साहेब गावी चालतील लोक आता सगळे गावाला जाते. हो आज सुट्ट्या पडल्या ना आता पोरं काय म्हणतो आता चालू विकास आहे ना. चालू दिवसात एक नक्की करा. चेंडू का जर मग मनोज जर 27 असते तर मग आपण 27 मग ते कुठं नसते ना तरी चालणार. यूट्यूब लाईव्ह इकडे मारा इकडे. खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेला ज्यांची प्रामुख्याने आपल्याला उपस्थिती लाभलेली आहे असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरे विभागाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय लक्ष्मीजी हरावडे साहेब तसेच सरचिटणीस सुनीलजी चव्हाण साहेब कुणबी युवक मंडळ सरचिटणीस प्रवीणजी मनवल साहेब
यांच्या आजच्या या स्पर्धेला आपण पाहतोय, या स्पर्धेचा या ठिकाणी आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय आणि 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 20 धावा ही महत्त्वपूर्ण लढत असेल क्वार्टर फायनलची. आणि बी ग्रुपमधून ही पहिली, ए ग्रुपमधून ही दुसरी क्वार्टर फायनल या ठिकाणी होते. मराठा योद्धा पंधेरी वर्सेस दत्त माऊली नाट्य संघ. हॅलो हॅलो. ऋणी आहोत आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. ऋणी आहोत आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. आपला मौल्यवान वेळ दिलात आज मानतो आपले मनापासून आभार. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच या ठिकाणी आपण पाहतोय 12 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. पाहूया पुढील चेंडू. पहिला षटक घेऊन आलाय प्रदीप आणि स्ट्राईक वरती असेल स्वप्नील आणि अभि. पहिला चेंडू या ठिकाणी समाचार घेतलाय. पहिला चेंडू जातोय, येतोय सीमारेषे पार. एक गणगणित चौकार. या चौकाराच्या मदतीने आपल्या संघाचं देखील या ठिकाणी खातं उघडलं गेलेलं आहे. 4 धावेच्या मदतीने धावसंख्येत देखील भर धावसंख्या पोहोचते 4 वरती. स्ट्राईक वरती अभि होता आणि अभिच्या या फलंदाजीतून पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार देखील मिळाला. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजीवरती प्रदीप. प्रदीपाचे काही चेंडू या ठिकाणी सुंदररीत्या फेकावे लागणार, कारण 20 धावांचं आव्हान आहे. 20 धावा जर आपल्याला रोखून ठेवायचं असेल तर आपण चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी एका मागोमाग एक चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आपण पाहतोय आणि 4 धावेच्या मदतीने 4+1 4+4 असे एकूण 8 धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. 8 धावेच्या मदतीने महत्वाची भूमिका या ठिकाणी फलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. अभि यांच्या बॅटमधून निघालेले हे 2 गणगणित चौकार होते. आता मात्र गोलंदाजीवरती प्रदीप याला मात्र सुंदर गोलंदाजी करावी लागेल, रोखून ठेवावं तर लागेल, कारण 20 धावांचं आव्हान असणार आहे. आणि 20 धावांमध्ये 2 चेंडूवरती 8 धावा घेतलेल्या आहेत. म्हणजे आता केवळ गरज असेल ती 12 धावांची. ओहो क्या बात आहे. सुंदर चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एकही धाव नाहीये, निर्धाव चेंडू. अशाच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना प्रदीप याला. आता मात्र स्ट्राईक वरती आहे अभि. या ठिकाणी आपण पाहतोय तर एका मागोमाग एक बॅक टू बॅक किती धावा घेत आहेत. मला वाटतंय 2 धावा घेतात की 3 ते पाहावं लागेल. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा ओ क्या बात आहे. 3 धावा कंप्लीट केल्या आहेत, 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 12 धावा. आता मात्र 8 धावांची गरज असेल
अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा चेंडू असेल, 8 धावांची गरज असेल. 7 चेंडू 8 धावांची गरज. कोण खेळतंय? नाही नाही खेळतोय कोण? जिंकत कोण आले? नांटे. 7 चेंडू 8 धावांची गरज. पाहूया पुढील चेंडू फेकला जातोय. हो हो, क्या बात आहे, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. पुन्हा एकदा पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि हा निर्धाव चेंडू फेकला जातोय. 8 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. हो, या ठिकाणी पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. एक धाव तर नक्कीच घेता येते आहे आणि एका धावेत या ठिकाणी समाधान मानावं लागलं आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते 13 धावसंख्या झालेली आहे. आता शेवटचं षटक. 6 चेंडू 7 धावांची गरज. दत्त माऊली नाट्य संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे आणि मराठवाडा पंधरी संघाला जर जिंकायचं असेल तर या ठिकाणी मात्र 7 धावांवरती रोखून ठेवावं लागेल प्रतिस्पर्धी संघ नाट्य संघाला. आता मात्र गोलंदाजावरती तेवढीच मोठी जबाबदारी असेल. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे गणेशवरती मोठी जबाबदारी असेल आपल्या संघासाठी, कारण 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असताना देखील या ठिकाणी रोखून ठेवावं लागेल या फलंदाजांना. फलंदाज स्ट्राईक वरती पोहोचलाय. कोण पोहोचलाय? स्वप्नील सुंदर फलंदाजी करतात हे दोन्ही सलामीचे फलंदाज आपल्या संघासाठी, आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. या ठिकाणी देखील मोठा फटका खेळण्यात येतोय. एक धाव नक्की घेतली जाते. एक धाव नाही तर या ठिकाणी 2 धावा देखील घेतल्या जातात. 2 धावा पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. आता मात्र समीकरण आलंय 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी 1 धाव घेण्यात. आता सेमीफायनल आहे. हे अजून एक आहे. काल काय? देगाव VSS देगाव. किती चेंडू पाहिजे? 5 ना? 5 चेंडू 5 धावांची गरज. पाहूया हा विजय षटकार होईल. विजय चौकार कशा पद्धतीने या ठिकाणी हा सामना जिंकतायत दत्त माऊली नाट्य संघ. पुन्हा एकदा सज्ज या ठिकाणी, परंतु सुंदरीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी 1 धाव घेतली जाते. आता मात्र समीकरण आले 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. या ठिकाणी चौकार मारून विजय साजरा होईल का हे देखील पाहावं लागेल. आता मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय अभि. सुंदर अशी फलंदाजी करतोय अभि, साथ देतोय स्वप्नील याला. परंतु आता मात्र गोलंदाजांवरती मोठं प्रेशर, मोठं दडपण या ठिकाणी आलेलं दिसतंय, कारण चेंडू प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी रोखून ठेवावं लागेल गणेशाला. ओ या ठिकाणी हा येतोय विजयी चौकार आणि थेट पहिल्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय दत्त माऊली नाट्य संघाने. दत्त माऊली संघाचं खूप खूप अभिनंदन. तसेच पराजित संघ झालेला आहे मराठा योद्धा पंधरी संघ, या संघाचं देखील खूप खूप अभिनंदन. आणि आता पहिल्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे नवयुग पांगारी संघ वर्सेस मराठा योद्धा पंधरी